विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एसआरजीएस अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सरचे स्वागत करतो। आपण महावितरणच्या या विद्युत सहाय्यक भरतीमध्ये हा 7वा भाग आपण आज घेऊन आलो आहे। यामध्ये आपण चॅप्टर वाइज प्रत्येक चॅप्टर वाइज वर आपण काय करत आहोत तर त्याचे प्रश्न घेत आहोत। जी थेरी आहे आपल्याला 25 चॅप्टर त्याच्यामध्ये आहे, त्या 25 चॅप्टरवरची आपण थेरी अत्यंत पद्धतशीर घेत आहोत की ज्या थेरीमध्ये आपल्याला संभाव्य जे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वाटतात, जे प्रश्न इतर राज्यांनी अगोदर ज्या एक्झाम घेतल्या जातात त्या राज्यांमध्ये विचारलेली होती ती प्रश्न आपण या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये घेत आहोत। याही नंतर आपण 50 प्रश्न तुम्हाला काय करणार आहोत तर सोडवण्यासाठी ॲप्समध्ये देणार आहोत। तेही प्रश्न तुम्हाला सोडून तुमची प्रॅक्टिस ही चांगली होणार आहे। या ठिकाणी आपण आता 20 प्रश्न रोजचे घेत आहोत। त्या रोजच्या 20 प्रश्नांनी तुमच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडणार आहे। तुम्हाला जे यश मिळणार आहे त्या यशामध्ये हा संपूर्ण हातभार लागावा आणि म्हणून आम्ही नेहमीच करता हे संपूर्ण विषय वाईज चॅप्टर वाईज आपण काय करणार आहोत तर प्रश्न घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा प्रश्न आपण 50 प्रश्न घेऊया। 50 प्रश्नांनी आपली तयारी अगदी भरगच्च आपली तयारी झाली पाहिजे। याच पद्धतीने आपली तयारी राहील की जेणेकरून यावेळेस माझं स्थान माझा जॉब हा मला मिळालाच पाहिजे, ही खुणगाठ मनाशी बाळगायची आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करायचा नाही, याच्या नोट्स काढून ठेवा आणि त्या चॅनलला जर सबस्क्राइब नवीन असाल तर त्याला काय करा तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपणही बघा आपल्या मित्राला सुद्धा ते दाखवाल। त्यामुळे काय होतं तर आपल्या हे ज्ञानात वाढवलेले आपल्या मित्राच्या ज्ञानात सुद्धा वाढ होणार आहे। आणि मग चला तर मग आपण प्रश्न बघूया। तर जे प्रश्न आहेत इथे ज्या पदार्थातून येथे रिकामी जागा मुक्त भ्रमण करीत असतात असे पदार्थ विद्युत कंडक्टर वर्गात मोडतात। कशात मोडतात तर विद्युत कंडक्टर वर्गात मोडतात। आता यापैकी या 4 पैकी पर्याय पाहायचे असतात तर त्यात काय असतं तर इलेक्ट्रॉन्स काय असतात, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जर मुक्त भ्रमण करीत असतील तर असे पदार्थ काय तर विद्युत ते कंडक्टर विद्युत वाहक म्हणून त्याला म्हटलं जात असतं। म्हणून असे पदार्थ त्याच्यामध्ये असतात। तर सर्वात चांगला पदार्थ कोणता होता तर आपला तर सर्वात चांगला चांदी आहे, मग सिल्वर आहे, त्यानंतर म्हणजे चांदीला आपण सिल्वर म्हणतोय, नंतर कॉपर आहे म्हणजे आपण त्याला तांबे म्हणतोय, त्यानंतर ॲल्युमिनियम आहे। तर ही गुड कंडक्टर्स म्हणून आपण ओळखली जात असतात की त्याच्यातून प्रतिरोध हा कमी होतो, वाहकताही त्याच्यामध्ये जास्त असते। याच्याही मध्ये आपण काय करतो तर सिल्वर आपण वापरू शकत नाही कारण सिल्वरची किंमत जास्त आहे। त्यानंतर कॉपर हा 2 नंबरचा चांगला कंडक्टर्स आहे, पण तोही पदार्थ महाग असल्याकारणे तोही आपण जास्त प्रमाणात वापरू शकत नाही, म्हणून सिल्वरमध्ये आता सिल्वरपेक्षा कॉपरची रेजिस्टन्स पॉवर हा कमी आहे, त्यामुळे काय होतं तर वाहकता त्यामध्ये जास्त असते। सिल्वर नंतर पुन्हा कॉपर नंतर ॲल्युमिनियम तर हा जवळपास 40% कमी ॲल्युमिनियममध्ये काय तर तांब्यापेक्षा जो काही ॲल्युमिनियम आहे, ज्याला आपण ॲल्युमिनियम हा पदार्थ म्हणतो आहे, तो ॲल्युमिनियमची तार आहे ती त्याला 40% कमी रेजिस्टन्स त्यामध्ये म्हणजे रेजिस्टन्स आहे। तर ते एवढ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं की साहजिकच आहे की कंडक्टिव्हिटी त्या सर्वात जास्त असावी लागते, ती तार आपल्याला उपयोगी पडत असतात। तर यामध्ये काय असतात तर हे इलेक्ट्रॉन्स पहिला पर्याय याच्यातला बरोबर होता। त्यानंतर समोरचा बघूया आपण, ज्या पदार्थाच्या ॲटममध्ये शेवटच्या कक्षेत फ्री इलेक्ट्रॉन नसतात अशा पदार्थातून इलेक्ट्रॉनचे वाहन होत नाही। काय होतं तर ज्या कक्षा आहेत इलेक्ट्रॉन वाहनाच्या काही तर ह्या कक्षा पडतात, जे फ्री इलेक्ट्रॉन सर्वात शेवटचं जे घटक आहे तर त्या घटकांमध्ये पहिला जो आहे तर हा पॉईंट, या पॉईंटच्या भोवताल 2 असतात, 2च्या नंतर 4, ठीक आहे, 4च्या नंतर 18 आणि या नंतर शेवटच्या कक्षेमध्ये फ्री कक्षेमध्ये जर काय असेल तर कमी इलेक्ट्रॉन्स होत असतील तर त्या म्हणून काय करतात तर ज्या पदार्थाच्या ॲटममध्ये शेवटच्या कक्षेत फ्री इलेक्ट्रॉन नसतात अशा पदार्थातून इलेक्ट्रॉनचे वाहन होत नाही, म्हणून हे पदार्थ विजेचे काय करतात तर हे पदार्थ विजेचे इन्सुलेटर्स म्हणून वापरतात। काय वापरतात तर इन्सुलेटर म्हणून वापरलं जात असतं, कारण की त्यात प्रतिरोधक क्षमता असते आणि प्रतिरोधक क्षमता असल्यामुळे ते इन्सुलेटर म्हणून आपण त्याला वापरत असतो। तर त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचे हे इलेक्ट्रॉन्स जे घटक आहे त्या घटकावर याचे हे सूत्र नेहमी करता आपल्या लक्षात ठेवायचं आहे की याच्यामुळे आपल्याला काय होतं तर कुठलाही प्रश्न कसाही जरी विचारला फिरून तरी तो आपल्याला सांगता येत असतो। नेक्स्ट प्रश्न होता, सेमीकंडक्टरच्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेत रिकामी जागा इलेक्ट्रॉन्स असतात। शेवटची कक्षा जशी तुम्हाला आता सांगितलं होतं की पहिला केंद्र आहे, त्याच्यानंतर पहिल्या ह्याच्यात 2 राहतात, तिसऱ्या ह्याच्यात 8 आहेत, नंतर त्याच्या ह्याच्यात तिसऱ्या ह्याच्यात तुम्हाला ह्याच्यात काय दिसलं 8 म्हणजे इथे 18 दिसतील, इथे 2, इथे 8, इथे 18 आणि शेवटची जी कक्षा म्हटलं पुन्हा अजून अशा 7 कक्षा राहतात त्याच्या। तर या 7 कक्षा शेवटच्या कक्षेमध्ये काय असतं तर जर शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर सेमीकंडक्टर्स आपण ज्याला म्हणतो तर त्याला 4 असतात आणि म्हणून पहिलं हा पर्याय याच्यातला बरोबर होता। 4 इलेक्ट्रॉन्स हे शेवटच्या कक्षेमध्ये असतात आणि म्हणून हे सर्व सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं की कंडक्टिव्हिटी आपण काढत असताना ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत।
आता जीवित, इमारती आणि साधन संपत्ती यांची विजेपासून सुरक्षितता विचारात घेऊन रिकाम जागा ठरविले जातात. आता काय ठरवलं जातं की जीवित, इमारती आणि साधन संपत्ती आहे याची विजेपासून कुठलीही हानी होऊ नये आणि म्हणून काय केलं जातं तर त्यासाठी काही रेग्युलेशन म्हणजे नियम बनवले जात असतात आणि याला IS कोड आहे की नाही, IS कोड त्याला म्हटलं जातं, नियम त्याला म्हटले जात असतात. रेग्युलेशन आणि IS कोड हे बनवले जातात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं बरोबर होतं. प्रश्न क्रमांक 5 आपण बघूया. विजेच्या वाहन मार्गास काय म्हटलं जातं तर वायर्स म्हटले जातात. काय तर वीज ज्यातून वाहते त्याला आपण वायर्स असं म्हणत असतो. वाहन करण्याचं काम हे वायर्सवर असतं आणि म्हणून विजेच्या वाहन मार्गास वायर असे म्हणतात. नंतर वायरचे मुख्य रिकाम जागा हे 2 प्रकार पडतात. आता वायर 2 प्रकारचे आपल्याकडे आहेत. कसे असतात तर आपण जे काही बाहेर खंब्यावरचे जे वायर असतात ते त्याला बेअर वायर्स आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो तर बेअर कंडक्टर्स असतात आणि काही कंडक्टर्स काय करतो आपण तर ते जमिनीच्या खालून आपल्याला टाकायला लागतात. त्याला काय करावं लागतं तर त्याला इन्सुलेटेड आहे म्हणजे त्याच्यावर आवरण द्यावं लागतं. घरामध्ये जी वायर वापरतो आपण ती उडी ठेवता येत नाही, त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करतात तर ते इन्सुलेटेड ठेवावे लागतात. एका केबल्सपासून आपल्याला मल्टी स्टँडचे केबल त्यामध्ये टाकतो. 2 प्रकारचे केबल त्यामध्ये जातो, त्याला कव्हरिंग इन्सुलेट केलेलं असतं. तरी म्हणून काय तर इथे कसे असतात तर बेअर इन्सुलेटेड असतात. 3 क्रमांकाचा पर्यायच्या वायरचे मुख्य 2 प्रकार कोणते तर बेअर आणि इन्सुलेटेड. बेअर आणि इन्सुलेटेड आहेत ठीक नाही. बेअर हे बाहेर वापरत असताना आपण बेअर कंडक्टर्स आपण वापरतो आणि इन्सुलेटेड काय करतो तर आपण जे आतमध्ये घराच्या मध्ये आहे किंवा कुठे त्या अंडरग्राऊंड वापरायचं असेल तर त्यावेळेस इन्सुलेटेड वायर्स आपण त्या ठिकाणी वापरत असतो. 7व्या क्रमांकाचा प्रश्न होता. विजेचा उच्च प्रवाह वाहन क्षमतेच्या इन्सुलेटेड वायरला रिकाम जागा असे म्हणतात. काय म्हणतात तर विजेच्या उच्च प्रवाह वाहन क्षमतेच्या इन्सुलेटेड वायरला काय म्हटलं जातं तर केबल्स म्हणतात. काय म्हणतात तर केबल्स म्हटलं जातं कारण की उच्च दाब त्यातून घेऊन गेलेला असतो. विजेचा उच्च प्रवाह वाहन क्षमतेच्या इन्सुलेटेड वायर्सला काय म्हणतो आपण तर केबल्स असे म्हणत असतो. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं बरोबर होतं. नंतर वीज वाहनामध्ये ओव्हरहेड वायरिंगसाठी त्या ॲल्युमिनियमचा वापर का करतात. काय करतात तर आता जी वीज आपण वाहून नेतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्याचं काम केलं जातं. म्हणजे जिथे निर्मिती होते त्या निर्मितीपासून तर उपभोक्त्याच्या घरांपर्यंत ग्राहकापर्यंत ही जी वीज पुरवतो त्यावेळेस ती काय करतो तर जी वायर वापरतो आपण तर ते वायर आपण ॲल्युमिनियमची वापरतो. मी आत्ताच तुम्हाला सुरुवातीचा प्रश्न सांगताना सांगितलं होतं की पहिला सर्वात जास्त कंडक्टिव्हिटी कशामध्ये आहे तर सिल्वरमध्ये आहे, त्याच्यानंतर कॉपरमध्ये आहे, कॉपर नंतर ॲल्युमिनियममध्ये आहे. आता साहजिकच आहे ही कंडक्टिव्हिटी पण चांदी महाग आहे ती आपण वापरू शकत नाही, पण काही ठिकाणी त्याचा थर आपल्याला वापरावा लागतो. नंतर तांबे सुद्धा महाग आहे आणि कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे आपण कॉपर सुद्धा त्या ठिकाणी जास्त वापरू नाही. नंतर ॲल्युमिनियम आहे म्हणजे ॲल्युमिनियम हा स्वस्त आहे आणि वजनाने हलका आहे, वजनाने तो हलका आहे आणि म्हणून तो काय करतो तर विजेच्या वाहनामध्ये ओव्हरहेड वायरिंगसाठी आपण काय करतो तर ॲल्युमिनियमचा वापर करतो. म्हणून तो काय असतो तर किमतीने पर्याय क्रमांक 3 किमतीने स्वस्त आणि वजनाने हलका असल्या कारणाने तो आपण काय करतो तर ओव्हरहेड लाईनसाठी वापरत असतो. ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कधी कधी विचारला जातो. आता ॲल्युमिनियममध्ये एक GI तार मध्यभागी वापरला जातो आणि त्याला बाकीचे 7 तार असे वेस्टर्न केलेले असतात आणि त्यानंतर त्याची फ्लेक्सिबिलिटी. आता GI हा काही कंडक्टर नाही आहे, तो वाहक नाही आहे, चांगला वाहक नाही आहे, गुड कंडक्टर नाही आहे तो, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ नाही, त्याच्या काय गंजण्याची क्रिया त्याच्यावर होत नाही आणि म्हणून मध्यभागी एक GIचा तार आणि त्याच्यावर वेस्टर्न म्हणून काय केलं जातं तर ॲल्युमिनियमचे तार वापरतात की ज्यामुळे त्याची लाईफ ही वाढत असते, त्याच्या ताणाची क्षमता आहे, ताणण्याची क्षमता ती सुद्धा ती वाढत असते आणि म्हणून त्या ठिकाणी ॲल्युमिनियमच्या सोबतच एक GI तार सुद्धा वापरला जात असतो. नंतर 9 क्रमांकाचा वीज वाहक केबलमधील प्रत्येक पोळची जाडी केबलमधून वाहणाऱ्या रिकाम जागावर अवलंबून असते. आता वीज वाहक केबलमधील प्रत्येक पोळची जाडी म्हणजे केबलमधून वाहणाऱ्या रिकाम जागावर अवलंबून असते. मग इथे आता प्रवाह आहे, दाबावर आहे, क्षमतेवर आहे किंवा फ्रिक्वेन्सीवर आहे. त्याच्यावर काय होतं तर दाब किती प्रकारचा लोड आपण त्या वायरमधून देणार आहोत तशा प्रकारची आपण वायरिंग आपल्याला घरामध्ये करावं लागते किंवा बाहेर सुद्धा त्या प्रकारचे आपल्याला कंडक्टर्स वापरावे लागत असतात, ते वायर्स वापरावे लागतात. ती क्षमता त्याच्यात किती आहे त्यानुसार म्हणजे त्याच्या दाबावर अवलंबून असते. नंतर
इन्सुलेटेड केलेल्या कंडक्टरला रिकामी जागा म्हणतात. इन्सुलेटेड केलेल्या म्हणजे जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरला आपण काय करतो तर इन्सुलेट करतोय. आता घरात जी वायरिंग आहे ही वायरिंग काय करतो आपण तर इन्सुलेटेड केलेली आहे आणि ती इन्सुलेटेड केली असल्यामुळे त्याच्यापासून विजेपासून आपल्याला धोका पोहोचत नाही म्हणून आपण त्याला केबल्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला केबल्स म्हणत असतो. 1 नंबरचा पर्याय त्याच्यासाठी होता. नंतर त्या टंगस्टनच्या बारीक बारीक तारा काढता येतात याचा वितरण बिंदू. आता टंगस्टन काय केलं जातं तर हा म्हणजे उच्च तापमान क्षमता तो धारण करत असतो आणि म्हणून टंगस्टन हा धातू काय करतो आपण तर नेहमी करता त्याची उच्च वितरण बिंदू आहे आणि म्हणून तो लाईन जे याच्यासाठी वापरत असताना रेजिस्टन्स पॉवर त्याचा पाहतो आणि वितरण बिंदू पाहत असतो. तर तो किती आहे तर इथे 3400 आहे. किती आहे तर 3400 अंश सेल्सिअसवर त्याचा वितरण बिंदू आहे. त्याच्या बारीक तारा सुद्धा तयार केल्या जातात आणि त्या आपण यंत्रामध्ये वापरत सुद्धा असतो. त्यानंतर विद्युत क्षेत्रात येणाऱ्या कंडक्टरमध्ये रिकामी जागा हा धातू सर्वात चांगला कंडक्टर असून त्याची कंडक्टिव्हिटी उच्च दर्जाची असते. आता धातू आहे तर याचा सर्वात कॉपर आहे, सिल्वर आहे, ॲल्युमिनियम आहे आणि ब्राँझ आहे. आपण पहिलाच प्रश्न पाहत असताना सांगितलं होतं काय होतं तर याच्यातला सर्वात चांगला धातू कोणता आहे तर सिल्वरची कंडक्टिव्हिटी म्हणजे चांदीची कंडक्टिव्हिटी ही चांगली आहे म्हणजे फार उत्तम दर्जाची आहे. परंतु तो महाग असल्याकारणे आपण तो जास्त प्रमाणात वापरू शकत नाही. मीटर्समध्ये पण काही ठिकाणी आपण त्याचा वापर करतो आहे, जास्त ठिकाणी आपण करत नाही. 2 नंबरला कॉपर येतं, 3 नंबरला ॲल्युमिनियम आहे. 3 नंबरला ॲल्युमिनियम आहे आणि म्हणून ही सिल्वर 1 नंबरचा म्हणजे चांगल्या क्षेत्रात म्हणजे कंडक्टरशिप कसे असतं सर्वात चांगला धातू म्हणून तो ओळखला जातो. आता बेअर कंडक्टर हे रिकामी जागासाठी वापरले जाते. आता बेअर कंडक्टर म्हणजे काय तर उघडे वायर आहेत. हे उघडे वायर ओपन आहे, त्यात लाईन कंटिन्यू असते. तर ती कायसाठी तर ओव्हरहेड लाईनसाठी. त्यासाठी तर ओव्हरहेड लाईन वरून आपण जी खांब्यावरून लाईन पाठवतो आहे एका ठिकाणी त्या दुसऱ्या ठिकाणी खांब्यावर जाते तर ही बेअर आहे, इन्सुलेटेड नाही, त्याला कव्हरिंग नाही आहे, कोटिंग नाही आहे. आता बऱ्याचशा खेड्यामध्ये आपण कधी कधी काय करतो तर आता कोटिंगचे केबल्स टाकत आहोत का तर तेथील विद्युतची चोरी कमी व्हावी, विद्युतच्या चोरीचं प्रमाण रोखलं जावं म्हणून त्यासाठी आपण काय करतो तर तिथे केबल सुद्धा टाकले जात आहेत. शहरामध्ये तर अंडरग्राऊंड ते केबल्स टाकले जातात. तिथे घनदाट वस्ती आहे, घनदाट वस्तीच्या ठिकाणी लाईन जर पुरवायची असेल तर त्या केबलच्या माध्यमातून पुरवले जाते. पण इथे जे बेअर कंडक्टर आहे ते त्याला ओव्हरहेड लाईनसाठी वापरले जात असतात. त्यानंतर 14वा प्रश्न होता ज्या कोअरमध्ये फक्त एकच कंडक्टर असतो त्यास रिकामी जागा कंडक्टर असे म्हणतात. एक कंडक्टर असेल तर आपण त्याला काय म्हणतो तर सॉलिड कंडक्टर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला सॉलिड कंडक्टर म्हणत असतो. एकच त्याच्यातून वायर गेला असतो आणि त्याला काय वेस्टर्न केलेलं असतं आणि म्हणून त्याला सॉलिड कंडक्टर म्हटलेलं आहे. त्यानंतर 15वा प्रश्न होता केबलचे इथे स्ट्रँडिंग हे रिकामी जागा व रिकामी जागा वाढवण्यासाठी केलेले असते. आता केबलचं इथे स्ट्रेंडिंग आहे तर ते कशासाठी केलं जातं तर सर्वात आहे मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेंथ. मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे, फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेंथ. आता त्यामधून जे काही तार जात असतात ते तार त्याची काय होतं तर ती वाकू आपल्याला लाईन घेत असताना कुठे वाकवावे लागतात, कुठे काही होतात आणि म्हणून ती फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये यावी, त्यात मेकॅनिकल स्ट्रेंथ यावी आणि म्हणून त्यात काय केलं जातं तर केबलचे स्ट्रेंडिंग हे काय करण्यासाठी तर मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेंथसाठी वाढवण्यासाठी केलेले जात असतात. अगदी टाईट वायर न करता आपल्याला योग्य पाहिजे त्या पद्धतीने त्याची आपल्याला वायर वाकवता आला पाहिजेत, मोडता आला पाहिजेत, कुठेतरी नेता आला पाहिजेत. विद्युत वाहन क्षमतेसाठी त्याचा वापर मेकॅनिकल स्ट्रेंथ व फ्लेक्झिबिलिटीसाठी केला जात असतो. आता ॲल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी ही रिकामी कॉपरच्या कंडक्टिव्हिटीपेक्षा किती आहे तर 40% कमी असते. किती आहे तर ते सिल्वरपेक्षा ॲल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी काय तर ही किती आहे तर 40% कमी आहे. सर्वात जास्त 1 नंबरला कंडक्टिव्हिटी कशामध्ये आहे तर सिल्वरमध्ये आहे. त्यानंतर कॉपरमध्ये आहे. कॉपरपेक्षाही 40% ॲल्युमिनियममध्ये कंडक्टिव्हिटी कमी आहे पण तरीही सुद्धा तो वजनाने हलका आहे आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. वजनाने तो हलका असतो की मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि म्हणून त्यात काय केलं तर आपण ॲल्युमिनियमचा उपयोग हा कंडक्टरसाठी विद्युत वाहनासाठी करत असतो. त्यानंतर आता फ्लेक्झिबल केबलमध्ये वायर आणि कोअर व्यास कमी असतो त्यामुळे त्यात रिकामी जागा असते. आता फ्लेक्झिबल केबल जे असतात आपण घरात जे वायर ठेवतो आहे त्याच्यामध्ये 2 कोअर असतात, 3 केअर, 4 कोअर, 5 केअर असे केबल त्यामध्ये दिलेले असतात. पण त्यात फ्लेक्झिबिलिटी म्हणजे वाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते. तर ती कशात त्यामुळे त्याच्यात लवचिकता येते. तर लवचिकता येत असते. फ्लेक्झिबल केबलमध्ये वायर आणि कोअर इथे व्यास कमी असतो. काय असतो तर व्यास हा कमी असतो त्यामुळे त्यात लवचिकता असते.
जर समजा व्यास जर मोठा असता तर त्यात ताठरपणा आला असता आणि म्हणून व्यास कमी असल्यामुळे त्यात लवचिकता आलेली असते. ज्या कोअरमध्ये लहान आकाराचे अनेक कंडक्टर एकत्र असतात, अनेक कंडक्टर एक कंडक्टर असेल तर आपण त्याला सॉलिड कंडक्टर म्हटलं आणि अनेक कंडक्टर असतील तर त्याला काय तर स्टँडर्ड कंडक्टर्स म्हणतो आपण. काय तर स्टँडर्ड कंडक्टर्स म्हटलं जातं की एकच केबलमधून म्हणजे काय तर एका वेस्टर्नमधून इन्सुलेटरमधून आज सुद्धा केबल असतात, कोअर असतात आणि त्या कोअरला सुद्धा इन्सुलेटेड केलेलं असतं आणि मग ते त्याला काय तर स्टँडर्ड कंडक्टर असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आपला 19वा प्रश्न होता, सोल्डरिंगशी जोडलेल्या वायर आणि केबलची विद्युत वाहकता व यांत्रिक शक्ती ही मूळ कंडक्टर रिकामी जागा असते. आता एक वायर आपण दुसऱ्याला जेव्हा जोडतो आहे तर तेव्हा तो चांगल्या प्रकारे घट्ट टॅगिंग करावं लागतं. त्याला टॅगिंग जर चांगलं केलं असेल तर त्यातलं जी क्षमता आहे ती क्षमता ही सारख्या स्वरूपाची राहते, कमी होत नाही आणि म्हणून हा सारखी तर नंबर 3चा पर्याय इथे बरोबर आहे. जेव्हा टॅग आपण सोल्डरिंग करतो, सोल्डरिंग म्हणजे आपण काय करतो त्याला जर डाग देतो असतो शोल्डगनच्या सहाय्याने आहे की नाही, तर त्याला डाग देऊन त्याला एकत्र एकजीव केलं जात असतं आणि म्हणून त्याची जी क्षमता आहे ती कशी असते तर सारखीच राहते, कमी किंवा जास्त होणार नाही, ती सारखीच राहत असते. आणि 20वा प्रश्न होता, दोन धातूच्या पट्ट्या किंवा कंडक्टर एकमेकांना मिश्र धातूच्या सहाय्याने जोडले जातात त्यास रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात त्याला शोल्डर म्हणतात. काय तर त्याला शोल्डर्स असं म्हटलं जातं. दोन धातू, दोन कंडक्टर्स, दोन वायर आहे ते एकमेकाला जेव्हा जोडतो आपण त्याला डाग देतो आहे, त्याला जोड देऊन पुन्हा वाहन क्षमता त्याची वाढवायची असेल तर त्याला काय म्हणतात तर शोल्डर आहे. मग शोल्डर गन आपल्याकडे असते, नंतर लॅम्प किंवा त्याला फ्लेम आपण देतो, त्या फ्लेमने सुद्धा त्याला जोडलं जातं. त्यात विशिष्ट डाग वापरण्यासाठी आपण धातू सुद्धा वापरत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय करतो तर डाग त्यासाठी वापरत असतो. तर इथे अशा प्रकारचे हे 20 प्रश्न आपण या ठिकाणी आज घेतलेले आहेत. हेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, एकदा दोनदा तीनदा हा व्हिडिओ सारखा बघायचा आहे आणि ते सर्व गोष्टी आपण बारकाईने लक्षात ठेवायच्या आहेत. उद्याच्या लेसनमध्ये सुद्धा आपण 20 प्रश्न घेऊन येणार आहोत. तर चला तर मग हा व्हिडिओ काय करतं तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद आहे की नाही. तर इथे जर चॅनल SR Genius Academy या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला काय करा तर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.